नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि यामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. महायुतीने तब्बल महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे 600च्या मताधिक्याने विजय झाले. 27 जागांपैकी 18 जागा या महायुतीने तर उर्वरित 9 जागा या शिवसेना आणि मित्रपक्ष राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णाभिमानी विकास आघाडीने जिंकल्या. हे झाले असताना आज दिनांक 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी फलटण येथे महायुतीचा विजय मेळावा संपन्न होत आहे. यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असतानाच शिवसेना, त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस आणि कृष्णाभिमानी विकास आघाडी यांचा या ठिकाणी पराभव झाला. गेली 30 वर्ष फलटण नगर परिषदेवरती राजे गटाची सत्ता होती आणि या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर आता राजे गट म्हणजे शिवसेना राजे गट आत्मचिंतन करणार का, याकडे संपूर्ण फलटण शहरासह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणूक गेल्या वर्षी संपन्न झाली. यामध्ये राजे गटाने तब्बल 30 वर्ष विधानसभेतही विजय संपादन केला होता. मात्र विधानसभेत राजे गटाचा पराभव झाला आणि या ठिकाणी सत्तांतर झालं. या ठिकाणी सचिन पाटील हे आमदार झाले. त्यानंतर ज्या वेळेस राजे गटाचा पराभव झाला त्यानंतर फलटण येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी राजे गटाने तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि यामध्ये पुन्हा एकदा राजे गट ताकदीने कामाला लागला होता. पुन्हा त्याच पार्श्वभूमीवरती आता फलटण नगर परिषदेची निवडणुकीनंतर राजे गट शिवसेना पुन्हा आत्मचिंतनाचा मेळावा घेणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. फलटण तालुक्यामध्ये राजे गट गेल्या 1991-92 पासून सत्तेत होता. गेल्या वर्षी विधानसभेला पराभव झाला. त्यानंतर राजे गटाने या ठिकाणी वर्षभर कोणत्याही पक्षात न जाता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान राजे गटाने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण येथील गजानन चौक या ठिकाणी राजे गटातील ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर आमदार दीपक चव्हाण, त्याचबरोबर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आदींनी जाहीर या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आणि याच माध्यमातून राजे गटाने शिवसेनेच्या माध्यमातून ही निवडणूक सामोरे गेले, लढले, ताकदीने लढले. तसं पाहिलं तर राजे गटाने ही निवडणूक सुरुवातीपासूनच या ठिकाणी खरं तर शिवसेनेत प्रवेश करण्या अगोदर राजे गट या ठिकाणी कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी राजे गटाने शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णाभिमानी विकास आघाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व 27 नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी रिंगणात उतरवलं. यानंतर ही निवडणूक संपन्न झाली आणि गेल्या 30 वर्षानंतर फलटण नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सत्तांतर झालं. राजे गटाला या ठिकाणी सत्तेतून बाहेर पडावं लागलं. भाजप आणि महायुतीने भाजपने या ठिकाणी पहिल्यांदाच फलटण नगर परिषदेवरती स्वतःचा झेंडा फडकवला, नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आणला. त्याचबरोबर 12 या ठिकाणी नगरसेवक निवडून आणण्यात त्यांनी यश मिळवलं. हे सर्व होत असताना विरोधी शिवसेना राजे गट यांनी मात्र अखेरपर्यंत प्रयत्न केले, मात्र त्यांना या ठिकाणी अपयश आले आणि त्यानंतर त्यांचा या ठिकाणी पराभव झाला. हे सर्व झाल्यानंतर आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच राजे गट पुन्हा आपली बांधणी करणार का, याबाबत आता तालुक्यामध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. पुन्हा राजे गट आत्मचिंतन करणार का आणि ते कधी करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे. याबाबत आता त्या शिवसेना असेल किंवा राजे गटाचे सर्वेसर्वा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
आता याबाबत अधिकृत काय भूमिका घेत आहेत, आत्मचिंतनासाठी बैठक कधी बोलावतायत आणि कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, याबाबत कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। फलटण पंचायत समिती चा जर विचार केला तर गतवेळी राजे गटाच्या ताब्यामध्ये असलेली ही पंचायत समिती 14 सदस्य संख्या असलेल्या या पंचायत समितीवरती राजे गटाचे तब्बल 12 पंचायत समिती सदस्य विजयी झाले होते, तर 2 पंचायत समिती सदस्य हे विरोधी गट असलेले त्यावेळेचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाचे विजयी झाले होते। तर जिल्हा परिषदेवरती 7 पैकी तब्बल 6 जागा या राजे गटाने जिंकल्या होत्या आणि 1 जागा ही विरोधी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाला गेली होती। याच पार्श्वभूमीवरती आता राजे गट पुन्हा एकदा आत्मचिंतन करून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार का, याबाबतच्या चर्चा फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये रंगू लागल्या आहेत। कारण आता अगदी काही दिवसात ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर होणार आहे। एकीकडे आत्मविश्वास वाढलेली भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा विजय मेळावा आज दिनांक 25 डिसेंबर रोजी फलटण येथील गजानन चौक या ठिकाणी संपन्न होत आहे। याच पार्श्वभूमीवरती आता राजे गट आत्मचिंतन करणार का, कार्यकर्त्यांना आपल्या बोलावणार का आणि काय संदेश देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे। या सर्व फलटणच्या राजकीय घडामोडीवरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोतच। खरं तर आम्हीही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडेही लक्ष ठेवून आहे। तुम्हाला काय वाटतं, राजे गट आत्मचिंतन करणार का, याबाबत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।